पवननी जरांगे पाटलाची भेट घेतली, तीच भेट कित्येक लोकांच्या मनामध्ये खुपायला लागली. एकदा हा व्हिडिओ बघा. अहो, ज्या माणसानं तुमच्यासाठी रक्त सांडून गळ्यामध्ये हात होते तेव्हा सुद्धा मी घरी न बसता तुमच्यासाठी रडत राहिलोय. आणि आज नुसतं एक फोटोचा काय मजा गेला. तुम्ही पार काय 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 बोला मला सगळं या प्रत्येक गोष्टीला. बघितला व्हिडिओ. ओबीसी साठी सतत लढणारा पवन, मराठ्यांचा कायम विरोध करणारा पवन, हातपाय मोडून गळ्यात घेणारा पवन आज अक्षरशः रडतोय. कारण काय माहिती का? ज्या लोकांसाठी तो सतत लढत राहिला ना, आज तेच लोक त्याला शिव्या देतायत, ट्रोल करतायत, घाण घाण बोलतायत. काही लोकांनी तर एवढी हद्द पार केली, गद्दारच म्हणायला लागलेत. पवन हा विकल्या जाणारा माणूस आहे. सोशल मीडियावर काही लोकांनी पवनला एवढ्या भयानक पद्धतीने ट्रोल करायला सुरुवात केली ना, घाण घाण बोलतायत. पार नीचपणाचा कळस त्या लोकांनी गाठलाय. एवढ्या घाण पद्धतीने ते लोक सध्या पवनला ट्रोल करतायत. आणि ट्रोल करण्याचं, शिव्या देण्याचं कारण काय माहिती का? पवननी जरांगे पाटलाची भेट घेतली. आता ही भेट त्या लोकांच्या मनामध्ये का खुपायला लागली समजतच नाहीये. कारण विश्वरत्न, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रत्येकाला अधिकार दिलाय मत मांडण्याचा. कोणाला भेटायचंय, कोणाला नाही भेटायचं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. मग मला हे समजत नाहीये नेमकं ह्या लोकांना प्रॉब्लेम काय आहे. जरांगे पाटलाची पवननी भेट घेतली, विषय संपला. त्याला भेट घ्यायची होती, त्यांनी घेतली. नेमकं तुम्ही का त्याला शिव्या देताय, त्याला का ट्रोल करताय? अरे थोडंफार तरी विचार करा. आणि आज रडण्याची वेळ आली याच्यावर, कारण ज्या लोकांसाठी तो लढत राहिला आज तेच लोक याची फार जिरवली लोकांनी. एवढ्या घाण पद्धतीने त्याला शिव्या देतात, ट्रोल करतायत. भावांनो, हे सगळं का सांगतोय माहिती का? कारण या पवनच्या घटनेमधून भरपूर काही प्रत्येकाला शिकण्यासारखं आहे. जर तुम्ही दुसऱ्यांसाठी लढत असाल ना, तर लक्षात ठेवा, विचार करून दुसऱ्यांसाठी लढा. कारण जर थोडीफार जरी चूक तुमच्याकडून झाली ना, आज ज्या लोकांसाठी तुम्ही लढताय तुमच्याकडून थोडी जरी चूक झाली, उद्या हेच लोक ज्यांच्यासाठी तुम्ही आज लढताय तेच लोक तुम्हाला उद्या शिव्या घालतात. म्हणून लढताना विचार करून लढा की आपण कोणासाठी लढतोय. जर पवन या घटनेतून काही शिकला तर बरंच आहे. कारण काय माहिती का, वैयक्तिक ज्याचा त्याचा प्रश्न आहे. कोणाला कुठे लढायचंय, कोणासाठी लढायचंय हा अधिकार प्रत्येकाला ज्याचा त्याचा आहे. बाकी पवनचं तो ठरवेल आता त्याला कोणासाठी लढायचंय. पण एक मात्र नक्की खरं आहे, ज्यांच्यासाठी तो लढला ना, आज त्याच लोकांनी तेल लावून खोलून मारली बुवा, पार जिरलीच गाड्याची. भावांनो, एकदा विचार करा. एक चूक, आणि चूक तरी काय केली यार त्याने? जरांगे पाटलाची भेट घेतली, याच्यात वाईट वाटण्यासारखं काय हायच नाही ना, काहीच नाहीये. तरी एवढी भेट खुपली लोकांच्या मनात. मित्रांनो, फक्त एवढंच सांगेल, पवनच्या घटनेतून प्रत्येकाने काहीतरी शिकलं पाहिजे. हा व्हिडिओ पवनपर्यंत शेअर करा आणि सगळ्यांना मनापासून जय शिवराय, जय मल्हार.